Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र. आणि लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधी पक्षामध्ये चांगली जुंपली आहे. लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. राज्यपालांची सही नसताना GR काढण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावतात आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणतात अशा शब्दात वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान विरोधी पक्षाच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्र सुरू असताना त्यावर अद्याप राज्यपालाची सही झाली नसताना हा जो GR काही काढला अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो. एवढी घाई करू नका. 2 महिने राहिलेले आहेत. 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे. पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे. आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही, ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत. सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत. तर ह्या योजनेची निकष काय आहेत आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे? कारण की तुम्ही योजना तर जाहीर केली, परंतु जनतेपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे की त्यामधले निकष किती आहेत आणि लाभार्थी महिला किती आहेत? 2.5 लाखाच्या उत्पन्नाची याला अट आहे एक. दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत, त्याच्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण अट आहे. त्याच्यानंतर तिसरी, ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी, ही एक त्याच्यातली अट आहे. यानंतर आपल्याला तिकडची जी तालुका असेल, समजा ग्रामीण भाग असेल तर तिथली अंगणवाडी सेविका, परिवेशिका, ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे. शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील, ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत तिथं त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे. 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. ती त्या ठिकाणी विधवाच असणं, निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही. त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं, 2.5 लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे. एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची. तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार, अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची. काही बहिणी श्रीमंत असतात, काही बहिणी गरीब आहेत, तर त्याप्रमाणे थोडं चालावं लागतं ना. आता हे सरकार गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही आहे. आणि मग ज्या गरीब बहिणी, गरीब महिला ह्या ज्या आहेत यांना ते फायदा होऊ द्या ना. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली. तर या सरकारची तीर्थावर जाण्याची वेळ आली आहे, सरकार गडबडलंय अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार.
शिंदेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. शिंदेंकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा. योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करण्यात येणार. ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्याची योजना. आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवणार. या आधीपासून दिल्ली, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजना लागू. काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल. तुम्हाला थोडा मिळेल, आम्हाला जास्त मिळेल. आता या सरकारलाच तीर्थवर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे. अर्थसंकल्पावर टीका करताना जयंत पाटलांनी चादर फाटली असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या टीकेवरून आज मुख्यमंत्री शिंदेनी जयंत पाटलांना भर सभागृहामध्ये टोला लगावलाय. चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने. ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है. मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीजें ठप हो जाएंगी. जयंतराव वाले लोकसभा में जयंतराव चादर वाले चादर. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. पवईमधील अतिक्रमणाविरोधामधील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये खडाजंगी झाली. 6 तारखेला पवईतील झोपड्यांना अनधिकृत ठरवत पालिकेनं बुलडोझर चालवला होता. बुलडोझरच्या कारवायांमुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी शिंदेंसमोर प्रश्न उपस्थित केले. बुलडोझर गरिबांवर चालवण्यासाठी आहे का असा सवाल वडेट्टीवारांनी केला. तर सरकार हिरानंदानीला पाठीशी घालतंय का असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. 6 तारखेला पवईतील 800 झोपड्यांना अनधिकृत ठरवत पालिकेनं कारवाई केली. या कारवाईसाठी पालिका अधिकारी, पोलीस फौजफाट्यासह गेले होते आणि हिरानंदानी भागात पालिकेच्या कारवाईला जय भीमनगरमधील रहिवाशांनी विरोध केला. जमावाकडून पोलिसांवर यावेळी दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही दगडफेक होताच पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि या लाठीचार्ज नंतर पालिकेनं पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझरनं कारवाई केली. गर्भवती स्त्रियाला मारलंय. गर्भवती स्त्रियांना 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढला. अध्यक्ष महोदय, हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? कोणाचा आहे हा बुलडोजर? काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? या पद्धतीनं या मागासवर्गीयांवर लाठीचार्ज झाला. गरोदर महिलांना हळूहळू मारलं गेलं. लहान पोरांना त्या ठिकाणी हळूहळू मारलं गेलं होतं. अध्यक्ष महाराज, हे आखरी याला जबाबदार कोण आहे? सरकार त्याला हिरानंदानीला पाठीशी घालताय का? बिल्डरांचं सरकार आहे का? मागासवर्गीय लोकांना जगण्याचा, राहण्याचा अधिकार नाहीये का या मुंबई शहरामध्ये? बेकायदा बांधकाम 10 वर्षांपूर्वीच होतं तर मग 10 वर्ष झोपा काढल्या का असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी टीकाही पवारांनी केली. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो
पहली बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. जे काम असेल त्याचं ॲक्शन घेतली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री काय म्हणत असतील तर माझी काही त्याला हरकत नाही. पण 10 वर्षापूर्वी ते बांधलं गेलं तर 10 वर्ष काही धोका काढला होता का? एक अर्धा वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा, निर्णय योग्य आहे बेकारी ठेवून, पण हे उशिरा सुचेल शांतपणे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत. आणि फक्त पुणे नाही, ठाणे नाही, मुंबई नाही, नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे. आणि आता बातमी आहे ती राज ठाकरे यांची. लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये केलं. लोकसभा निकालामधून बोध घेणार आहोत का असंही राज ठाकरे म्हणाले. तर पदवीधर उमेदवारांच्या अर्जावर अंगठ्याचा पर्याय असतो, पण मतदान करणारा शिक्षित असावा ही कुठली लोकशाही असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. आता निकाल लागलाय, यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे. आता हा काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील काही माहीत नाही आपल्याला. आता तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू. पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला, सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो, जो उमेदवार त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात. त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या, जो उमेदवार फॉर्म भरतो, सही अथवा अंगठा. म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाहीये, पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत. ही कोणती लोकशाही आहे? आता कोणतरी एका पोराने काहीतरी ती पोरशा गाडीत 2 मुलांना काहीतरी ते मारले पुण्याला, बरोबर आहे? त्या पोराची, त्याच्या आईची, बापाची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. तर त्या 2 मुलं जी मेली आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो, तिथला मॅजिस्ट्रेट, की 300 शब्दाचा निबंध लिहून दे. हा कोणता जज आहे? पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही. मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? पोलिसांवर, कोर्टावर, नेत्यांवर, प्रशासनावर, कोणावरती? जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पवार असहमत असल्याचं दिसून येतं. महाविकास आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा असल्याचं शरद पवार म्हणाले. तर आमच्यामध्ये मतभेद नाही, पण कोणतंही सरकार बिन चेहऱ्याचं असू नये असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. त्याच्यात कोणतीही एखादी व्यक्ती आमचा निर्णय समोर, सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे. कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याचे असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं. चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाही आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू. खरी राष्ट्रवादी कोणाची लोकांनी दाखवलं असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. ओरिजिनल राष्ट्रवादीवरून शरद पवारांनी अजित पवार गटाला टोला लगावलाय. तर याआधी ओम बिर्ला यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सुनील तटकरे यांनी आमची राष्ट्रवादी ओरिजिनल असा उल्लेख केला होता. आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे. लोकांनी सांगितलं एक माणूस एकेच ठिकाणी आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून येतात आणि एक सुद्धा गेली ती फिफाने आणि तुतारी याच्यातलं केली, नाही तर 10 पैकी 9 आले असते. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. शाळेमध्ये आम्हाला सुद्धा शिक्षकांचे फटके बसले. अमेरिकेमध्ये आयोजित मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून बालपणातील शाळेतील आठवणींना उजाळा. ज्या शिक्षिका होत्या, जे शिक्षक होते, खास करून शिक्षक जे होते, यांनी कधीच जाणून दिलं नाही आम्हाला तू कोणीतरी वेगळा आहेस.
याचं कारण इतरांबरोबर आम्हालाही ते फटके बसले, त्याच्यामुळे असं कधी जाणवलंच नाही की आपण काहीतरी वेगळे होत. तेही मार खातात, आम्हीही मार खातोय, त्याच्यामुळे असं काही फारसं वेगळं जाणवलं नाही कधी. राज्यामध्ये सरकार खोटं बोलणारं आणि लोकशाही मारणारं सरकार, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर खोट्या योजना आणून सरकारने जनतेला लॉलीपॉप दिलं. अर्थसंकल्पावरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा. ते 2 महिन्यावर निवडणूक आहेत आणि 2 महिन्यासाठी दिलेलं लॉलीपॉप आहे. हे लॉलीपॉप चोखण्याचं काम सरकार जनता नाही करणार. जनता हे लॉलीपॉप डोक्यात मारेल. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा. ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई. तर कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेमध्ये हंगामा. पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेमध्ये सतेज पाटील आक्रमक. जनभावनेच्या विरोधामध्ये कुठलाही निर्णय घेणार नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही. विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांचं आश्वासन. तर नाशिकमध्ये वसंत गीते यांचं कार्यालय तोडलं जात आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर तोडक कारवाई. अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जातोय आणि नाशिकमध्ये वसंत गीते यांच्या कार्यालय देखील तोडण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी पाहिलं आपण तर वसंत गीते सुधाकर बडगुजर या ठिकाणी दाखल झाले होते. मुंबई नाका परिसरामध्ये वसंत गीते यांचं हे कार्यालय आहे. हे अनधिकृत ठरवून पालिकेनं त्यावर बुलडोझर चालवलाय. वसंत गीते हे नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. नाशिकच्या कार्यालय परिसरामध्ये आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वसंत गीते यांच्या कार्यालयावर बुलडोझर चालवला जातोय. अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली आहे. थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे. चंदन, नाशिकच्या मुंबई नाका परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत वसंत गीते त्यांच्या कार्यालयाचं अतिक्रमण जे आहे ते या ठिकाणी काढण्याचं काम सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून हे कार्यालय जे आहे ते या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात येत आहे. खरं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात लागलेला आहे. ठाकरे गटाचेच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे त्यांची मोठी गर्दी मुंबई नाका परिसरात झालेली आहे आणि एकूणच या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. माजी आमदार आहेत वसंत गीते आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे नेते आहेत. एकूणच या कारवाईनंतर खरं तर हा वाद जो आहे तो थेट पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ते भाजपच्या नेत्यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी देत असल्याचं बघायला मिळतंय. त्याच्यामुळे या संपूर्ण कारवाईचे पडसाद आगामी काळाच्या राजकारणामध्ये निश्चितपणे बघायला मिळतील अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते. एकूणच मुंबई नाका परिसरात वसंत गीते यांचं जे कार्यालय आहे जे अतिक्रमणात येत आहे त्या कार्यालयावर ही थेट कारवाई पहिल्यांदा अशा पद्धतीने होते आहे आणि त्याच्यामुळे या एकूणच कारवाईचे येणाऱ्या दिवसांमध्ये काय पडसाद उमटतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. चंदन, त्याचबरोबर वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर गेल्या काही वेळापासून या कार्यालयामध्ये येऊन बसलेले होते. आताही ते तिथेच आहेत का? आणि ही जी कारवाई केली जाते त्या संदर्भात काय माहिती? निखिला, खरं तर मुंबई नाका परिसरात वसंत गीते यांचं संपर्क कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या कार्यालयाच्या विरोधात पक्षीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. भाजपच्या काही नेत्यांनी हे कार्यालय जमीनदोस्त करावं यासाठी निवेदनं दिलेले होते. आता मात्र थेट कारवाई अशा पद्धतीनं होत असल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निश्चितपणे निर्माण झालेली आहे. वसंत गीते यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर नेते जे आहेत ते उपस्थित आहेत. त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर वसंत गीते यांचं म्हणणं आहे की महापालिकेनं त्यांना मुदत देणं अपेक्षित आहे. न्यायप्रविष्ट संपूर्ण विषय आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय हेतू मनात ठेवून
ही कारवाई होत असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। अर्थात ही कारवाई एकीकडे सुरू असताना देखील दुसरीकडे मुंबई नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील आपल्याला बघायला मिळते, कारण निम्म्याच्या वर पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण बंदोबस्तात आहेत आणि त्यामुळे आता या कारवाईमुळे नेमके काय पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद चंदन। एकूणच माहितीबद्दल तर ठाकरे गटाच्या कार्यालयावर या ठिकाणी हातोडा पडण्यात आलाय। गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं बुलडोझर चालवलंय। आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया। ब्रॉट टू यू बाय वी गार्ड,